मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा महत्त्वाच्या आपल्या फार्मसी ऑफिसरच्या ज्या व्हॅकन्सी आहेत त्या कुठे चालू आहेत याची महत्त्वाची अपडेट देईल. आपल्या फार्मसीच्या सर्व मित्रांना जी आहे ती रील शेअर करायला अजिबात विसरू नका. महत्त्वाचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे दोन्ही डिपार्टमेंट एम्स आणि तुमचं दुसरं डिपार्टमेंट इस्रो, दोन्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहेत आणि आपल्या याच्यामध्ये नेहमी ज्या आहेत त्या फार्मसी ऑफिसरच्या व्हॅकन्सी ज्या आहेत त्या येत असतात. पहिलं डिपार्टमेंट घेऊयात आपण इस्रो. याच्यामध्ये ओबीसी कॅटेगरीसाठी व्हॅकन्सी जे चालू आहेत. ओबीसी कॅटेगरी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येत असतात ते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ओबीसीमध्ये येतील तर ते विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं, आपण महाराष्ट्रामध्ये जर कॅटेगरीमध्ये येत असू तर आपल्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचं ओबीसी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना तुम्हाला ते तिथे लागतं किंवा तुम्ही जर त्या कॅटेगरीचा बेनिफिट घेत असाल तर तुमच्याकडे ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं ओबीसी सर्टिफिकेट लागत असतं. त्यानंतर महत्त्वाची पात्रता काय काय आहे, कोण कोण फॉर्म फिलअप करू शकतं, तर ज्या लोकांचं डिप्लोमा इन फार्मसी म्हणजे 2 वर्षाचं डिप्लोमा झालेलं आहे आणि ज्या लोकांनी फायनल इयरला फर्स्ट क्लास जो आहे तो अटेंड केलेला आहे किंवा ज्या लोकांचा डिप्लोमा इन फार्मसी फर्स्ट क्लासमध्ये झालेला आहे असे विद्यार्थी जे आहेत ते या पोस्टसाठी पात्र आहेत. वयाची जर आपण एज लिमिट बघितली तर 18 ते 35 वर्षापर्यंत ओपनसाठी तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. मिनिमम 18 वर्ष, मॅक्सिमम 35 वर्ष ओपनसाठी. SC आणि ST कॅटेगरीचे आपले विद्यार्थी जे आहेत त्यांना याच्यासाठी 5 वर्षाची आणखी मुभा देण्यात आलेली आहे. म्हणजे 35मध्ये तुम्हाला 5 वर्ष ॲड करायचे. 40 वर्षापर्यंत SC आणि STचे जे आपले विद्यार्थी आहेत ते ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात. जर तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये असाल म्हणजे महाराष्ट्रामधले कास्टमधले विद्यार्थी त्याच्यासाठी सुद्धा 3 वर्षाची मुभा देण्यात आलेली आहे. म्हणजे 35मध्ये 3 वर्ष ॲड करायचे. तुम्ही 18 ते 38 वर्षापर्यंत जे आहेत ते ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. एक्झामचा पॅटर्नबद्दल बोलायचं झालं तर 80-20चा पॅटर्न असतो. 80 मार्काचा फार्मसी आणि 20 मार्काचा जो आहे तो नॉन टेक्निकलचा पोर्शन असतो. महत्त्वाच्या तारखा लक्षात घ्या. येत्या 13/11/2025 हे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते संपणार आहेत. वेबसाईट लक्षात ठेवा www.sac.government.in याच्यावरून तुम्हाला जाऊन हे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत फिलअप करावे लागतील. दुसरं डिपार्टमेंट एम्स, याच्यामध्ये सुद्धा ओपनसाठी व्हॅकन्सी चालू आहेत. डिप्लोमाचे विद्यार्थी पात्र आहेत. वयाची एज लिमिट बघितली तर 21 ते 27 वर्षापर्यंत ओपनचे विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात. जर तुम्ही SC STचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला 5 वर्षाची आणखी मुभा दिलेली आहे. 27मध्ये 5 वर्ष ॲड करायचे. OBCचे विद्यार्थी असाल तर 3 वर्ष तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचे. एक्झामचा पॅटर्न हा 75 आणि 25 असतो. म्हणजे 75 जे प्रश्न आहेत ते तुमचे फार्मसीचे असतील आणि बाकीचे 25 प्रश्न नॉन टेक्निकलचे. महत्त्वाची तारीख शेवटची काय आहे तर 30/11/2025 ही शेवटची तारीख आहे. येत्या 30 नोव्हेंबरला हे ॲप्लिकेशन फॉर्म संपून जातील. महत्त्वाची वेबसाईट amsgorakhpur.education.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात. दोन्ही जाहिरातीचं जे PDF आहे हे आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती मी शेअर केले. त्याचबरोबर आपलं यूट्यूबचं चॅनल PV थोरात मराठी याच्यावरती फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, बाकीच्या ज्या महत्त्वाच्या ॲड येत असतात त्याचं विस्तृतपणे मी जे आहे ते तुमच्याशी तिथे अनालिसिस करत असतो. त्याच्यामुळे हे दोन्ही सोशल मीडियाचे चॅनल ज्याच्यावरती येणाऱ्या भारतभरातील सर्व महत्त्वाच्या ज्या अपडेट तुम्हाला भेटत असतात त्याच्यामुळे जॉईन फॉलो केलेलं नसेल त्या दोन्ही ठिकाणी मला जॉईन करा.